नाशिक रोडला अतिक्रमण विभागाची जोरदार मोहीम. टपऱ्या जमीन दोस्त. कोर्टाची दिशाभूल आणि मनपा ठरावात फेरफार करण्यात आलेल्या टपऱ्या मनपाच्या अतिक्रमण विभागातर्फे गुरुवारी पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आल्या. विभागीय आयुक्त कार्यालय बस थांब्याजवळील अतिक्रमित टपऱ्यांवर पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने अखेर बुलडोझर फिरवला. नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर असलेल्या अनधिकृत टपरीधारकांवर गेल्या महिन्यात कारवाई करून टपऱ्या हटविण्यात आल्या होत्या. गेल्या महिन्यात याच ठिकाणच्या अतिक्रमित टपऱ्यांवर पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाई केली होती. मात्र काही टपरीधारकांनी कारवाईला स्थगिती आदेश मिळविण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. स्थगिती आदेश मिळविण्यात संबंधित टपरीधारकांना यश न मिळाल्याने अखेर राहिलेल्या टपऱ्यांवर देखील पालिकेच्या नाशिक रोड विभागीय कार्यालयातील अतिक्रमण निर्मूलन पथकाने गुरुवारी त्या सर्व टपऱ्या हटविल्या. रोडच्या विभागीय अधिकारी प्रज्ञा त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अमित पवार यांच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी 5 वाजता पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली. पालिकेच्या ठरावात फेरफार करून टपरीच्या परवानगीची जागाच बदलून शहरात काही अतिक्रमित टपरीधारक आपल्याकडे पालिकेचा ठराव असल्याचं सांगतात. बोगस ठरावाची ढाल पुढे करून टपरीधारकांवरील कारवाई तात्पुरती टळते. मात्र ठराव बोगस असल्याचं निष्पन्न झाल्यावर त्यांच्यावर कारवाई होते. कारवाई दरम्यान पथकाला टपरीधारकांनी विरोध केला, पण शेवटी नमते घेत टपरीधारकांनी स्वतः आपल्या टपऱ्या काढून घेतल्या. नमस्कार, मी विभागीय अधिकारी नाशिक रोड. काल नाशिक रोड येथे जी अतिक्रमणाची कारवाई झाली त्या केसमध्ये कोर्टाचे आदेश होते. ते याकरता होते की समोरच्या व्यक्तीने ठरावामध्ये फेरफार करून कोर्टात ते आदेश सादर केलेले होते. त्यामुळे आज कोर्टाने त्यांचा स्टे रिजेक्ट केलेला आहे आणि त्यानुसार आमच्या अतिक्रमण विभागाने त्यावर कारवाई केलेली आहे. त्या अनुषंगाने मी सर्वच नागरिकांना आवाहन करते की अशा ठरावांमध्ये फेरबदल केले की त्याची हयगय केली जाणार नाही आणि आपल्या येणाऱ्या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने अतिक्रमणाची कारवाई ही नाशिक रोड विभागाकडनं रूटीन कारवाई करण्यात येणार आहे. तर नागरिकांना माझं आव्हान आहे की स्वतःहून जर त्यांनी अतिक्रमण काढून घेतलं तर बरं पडेल, जेणेकरून तुमची आणि आमची सांगड घालून आपलं नाशिक रोडचा जो भाग आहे तो नागरिकांसाठी खुला होईल आणि त्याचा सर्वांनाच फायदा होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.